नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात. बार्शीपासून धाराशिवकडली बाजू जोरदार पाऊस होईल. वैरागकडली बाजू, तुळजापूरकडली बाजू, तसेच बार्शीहून भूमपर्यंत म्हणजे भूमच्या बाजूला सुद्धा 11 तारखेला अनेक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा दुपारनंतर सायंकाळच्या वेळेपर्यंत होणार आहे. इकडं कळंबपर्यंत राहील. तोच पाऊस इकडं तेर आणि औशापर्यंत राहू शकतो लातूरच्या. आणि नंतर केजपासून माजलगाव, परतूर, परत वडवणी, बीड, गेवराई, शिरूर, कासारी, अहमदपूर, अमरापूर, परत पाथर्डी हा बीड अहिल्यानगरचा भाग असेल. पैठण, संभाजीनगरच्या भागामधलं मी तुम्हाला सांगतो आहे. पैठण, गंगापूर, तसेच जालना ते आंबाड अतिजोरदार पाऊस होईल उद्या 11 तारखेला. लक्षात घ्या, आपला अंदाज कधीही खोटा ठरू शकत नाही मित्रांनो. तुम्ही नीट मी सांगितलेले ठिकाण बघा. परतूर, मंठा वगैरे त्या भागातसुद्धा अतिशय जोराचा पाऊस होणार आहे उद्या, तो लोणारपर्यंत, वर देऊळगाव राजा. परत मित्रांनो बघा, चिखली वगैरे तो जो भाग आहे, जाफराबाद, भोकर, त्या भागातसुद्धा पाऊस होणार आहे. शेगावला मुसळधार पावसाची शक्यता आहे. जुन्नर, शेगाव म्हणजे हा नाशिककडली बाजू आली मित्रांनो. उत्तर महाराष्ट्रातसुद्धा म्हणजे बऱ्यापैकी पावसाचं उद्या वातावरण तयार होणार आहे. आणि त्याच वेळेस मित्रांनो मध्य प्रदेशातली ती सिस्टीम थोडीफार बैतूलपर्यंत आडेला आलेली असेल, छिंदवाड वगैरे. नागपूरच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. नागपूर आहे, छिंदवाड आहे, गोंदिया, भंडारा त्या भागातसुद्धा पाऊस होणार आहे. त्याच वेळेस यवतमाळ ते अमरावतीच्या दरम्यानसुद्धा अतिजोराचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो. अकोला, हिंगोली, नांदेडपर्यंत तो पाऊस असेल. लातूर, बीड, धाराशिव, बार्शी, अकलूज हे तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे. तर एकंदरीत मित्रांनो असा तुरळक ठिकाणीच पावसाची नोंद राहील. याला खंड म्हणायची वेळ येईल. काही भागात पाऊस पडतोय म्हणजे सर्वत्र पाऊस नसतो, पण काही महाभाग खूप नादी लावायचं काम करत आहेत. तुम्ही त्यांच्या बहकाव्याला बहकून जाऊ नका. आपली शेतीची कामे उरकून घ्या. याच वेळेस मित्रांनो उत्तर भारताकडे पावसाचा जोर वाढलेला आहे. लो प्रेशर हे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या मध्ये असल्यामुळे आपली ही स्थिती आहे. आपल्याला आशा आहे की लवकरच महाराष्ट्रात पावसाचं पुनरागमन होईल, पण त्यासाठी आपल्याला जवळपास 1 आठवडा वाटच पाहावी लागेल. 15 ऑगस्टला सुद्धा म्हणजे आपल्याला पावसाचा जोर वाढेल असं वाटत नाही. आपल्याला पाऊस साधारणपणे एक 22 ते 25 तारखेच्या आसपास एक लो प्रेशर होऊन काही प्रमाणात आपल्याला दिलासा मिळू शकेल. ओके मित्रांनो, धन्यवाद. शुभ दिवस. आपल्या विश्वनाथ दादाचं ॲग्रो विश्व मराठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, दादाला सपोर्ट करा. ओके, धन्यवाद.